पाड्यातील रस्ते पाण्याखाली गेले। रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। गुडघ्याभर पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतोय। भोईदापाडा या रस्त्यावरील वाहतूक ही पूर्णतः ठप्प झालेली आहे। रस्ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहे। भोईदापाडा या ठिकाणी आपण जर बघितलं तर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। रस्त्यावरती पावसाचं पाणी भरलेलं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव घाग यांच्याकडून। वैभव, आपण पाहतोय आज साधारणतः तिसरा दिवस आहे की वसईच्या परिसरामध्ये पावसाचं पाणी भरलेलं आहे आणि वाहतूक ठप्प झालेली आहे। आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस। नागरिकांचे हाल होत आहेत, चाकरमान्यांचे हाल होत आहे, काय अपडेट? अगदी बरोबर आहे वर्षा। मी आता वसईतील सातिवली भोईवाडा या परिसरात आहे आणि तुम्ही पाहू शकता गेल्या 2-3 दिवसापासून सतत पावसाची धार जी आहे ती सुरू आहे आणि पूर्णपणे वसई असेल, नायगाव असेल किंवा नालासोपारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। आपण आपल्या टीव्हीच्या माध्यमातून ह्या बातम्या ज्या आहेत त्या प्रेक्षकापर्यंत आपण दाखवत आहोत। म्हणजे आज सुद्धा तीच परिस्थिती आहे। आज जर पाहायला गेलं तर या भोईदा रोडवरती जर पाहायला गेलं तर तुम्ही मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। रस्त्यावरती पूर्णपणे पाणी भरलेलं आहे। त्यातच जर पाहिलं तरी सुद्धा गाड्या आणि प्रवासी या पाण्यातून प्रवास करतानाचं चित्र पाहिलं। दोन्ही साईडच्या ज्या गाड्या आहेत ते बंद करण्यात आली, जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। मात्र नाल्याचं पाणी असेल किंवा घाण पाणी जे आहे ते पूर्णपणे रस्त्यावरती पाहायला मिळतं। डिवायडर्स आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत आणि परिस्थिती जी आहे ती अतिशय। अगदीच धन्यवाद वैभव, दिलेल्या आहे सर्व सविस्तर अपडेटसाठी। भोईदापाड्यातील रस्ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले, वसईमधली ही संपूर्ण परिस्थिती आपण बघतोय।